कालकुंद्री येथे घराला भीषण आग. आगीत 3 लाखाच्या रोकडसह 8 लाखाच्या नुकसानीचा अंदाज. कालकुंद्री तालुका चंदगड येथे काल रात्री 9च्या सुमारास लागलेल्या आगीत तुकाराम सुब्राव पाटील यांचे राहते घर व घरातील प्रापंचिक साहित्य पूर्णपणे भस्मसात झालं. या दुर्दैवी घटनेत त्याचे 3 लाख रोख रकमेसह सुमारे 8 लाख रुपयांपेक्षा अधिकचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होतोय. याबाबतचा पंचनामा तलाठी कार्यालय मार्फत करण्यात आला आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. कालकुंद्री येथील तानाजी गल्लीत तुकाराम पाटील यांचे जुने राहते कौलारू घर आहे. बुधवारी 5 रोजी रात्री 8:45च्या सुमारास घरावरील कौलातून आगीचे लोळ बाहेर पडताना नागरिकांनी पाहिले. गावात भरवस्तीत असलेली या आगीमुळे एकच हाहाकार उडाला. सर्व गावकरी मिळेल त्या साहित्यातून पाणी घेऊन आग विझवण्यासाठी धावले. तरुणांनी जीवावर उदार होत आग आटोक्यात आणल्याने नजीकची घरे आगीच्या भक्षस्थानी पडण्यापासून वाचली. आग आटोक्यात आल्यानंतर काही वेळाने गडिंग्लज येथून आलेल्या अग्निशामक दलाने आग पूर्णपणे विझवली. आग लागण्याच्या काही वेळ आधी तुकाराम पाटील यांचे कुटुंबीय गावातील पाहुण्यांच्या घरी लग्नकार्य असल्यामुळे गेले होते. त्यामुळे ही आग विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय. वीज वितरण कंपनी कोवाड कार्यालयाचे सहाय्यक अभियंता संजय मगदूम यांनी घटनास्थळी पाहणी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवला आहे. महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड. ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.